राहता तालुक्यात गेल्या 21 वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध, तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध। IFB कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध। तर आजच भेट द्या। आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता, मोबाईल नंबर 9762752222 9142 240 240। राहता नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सुरुवात झाली। सध्या शहरात प्रचाराचं वारं जोरदार वाहत आहे। याच अनुषंगाने भारतीय जनता पक्ष महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आज शुक्रवारी सकाळीच निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली। डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक 2 च्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शहरात कॉर्नर बैठका आयोजित केल्या। सकाळपासून सुरू असलेल्या या बैठकांमध्ये त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला। प्रभाग क्रमांक 2 रवीना सुरेश माळी, अरुण अजय गोपाळ आगरे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर स्वाधीन किसनराव गाडेकर यांच्या प्रचारादरम्यान डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी अनेक मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेतल्या। नागरिकांच्या समस्या, स्थानिक प्रश्न आणि त्यांच्या अपेक्षा यांबद्दल त्यांनी सविस्तर चर्चा केली। विखे पाटलांच्या या संवादामुळे नागरिकांमधून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे। यावर्षी महायुतीची सत्ता राहता शहरात नक्की येईल आणि आपले सर्व उमेदवार सर्वाधिक मताधिक्याने निवडून येतील असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। राहता शहराच्या विकासासाठी महायुतीचे उमेदवार कटिबद्ध असतील असं आश्वासनही त्यांनी दिलं। डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारानं राहता नगर परिषद निवडणुकीत चुरस आणखी वाढली आहे। विकास काम केल्यानंतर आपल्याला अपेक्षा असते की आता अजून आपल्याला काम करण्याची संधी मिळेल, पण कुठेतरी व्यक्तिगत हेवेदावे असतील, कुठेतरी व्यक्तिगत वाद असतील, जमिनीचे भांडणं असतील, बांधावरचे भांडणं असतील, याचा सगळ्याचा परिणाम संघटनेवर होतो। आणि म्हणून यावेळेस ठरवलं की आता प्रत्येक वस्तीवर जाऊन आपण सगळ्यांना विनंती करू की जे मागच्या काही 3 वर्षामध्ये आपल्याला चांगली संधी काम करायची मिळाली, आपल्या आशीर्वादाने माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे राज्यात मंत्री झाले, पालकमंत्री झाले आणि या पालकमंत्री पदाचा परिणाम असा झाला की आपण राहत्या शहरामध्ये प्रत्येक वाडी वस्तीवर विविध विकास कामं पोहोचवण्यामध्ये यशस्वी झालो। 3 वर्ष प्रशासक होता, त्या प्रशासकाच्या कालावधीमध्ये चांगलं काम आपण करू शकलो। आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या कामाची पावती म्हणून उमेदवार कोण आहे, काय आहे, यापेक्षा माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज आपण दिलेले दोन्ही उमेदवार कमळ या चिन्हावर उभे आहेत। नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हाही कमळ या चिन्हावर उभा आहे आणि आपण अतिशय या संघटनेमध्ये असलेले अनेक लोक इच्छुक असताना कोणी थांबलं, कोणी नाराज झालं, कोणी उभं राहिलं। आता आमच्यासारख्याला प्रचंड अडचण असते, पण त्यातल्या त्यात आम्ही योग्य ते मार्ग काढत उमेदवार देऊन या नगरपंचायतीच्या निवडणुकीला सामोरे जात आहोत। आणि मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जे काही प्रश्न आपले असतील ते प्रश्न आपण हळूहळू सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत। लाईटची व्यवस्था आता परत झाली, तर लाईटला हायमास्ट लागलेला, त्यामुळे जागा चांगली निवडली, तर अशी कुठलीही वस्तीने जिला आपण लाभ देण्याचं काम केलं नाही। आपण असा कुठलाही प्रश्न नाही जो सोडवण्याचा प्रयत्न केला नाही। पाण्याचा प्रश्न असेल तो आता जवळपास सुटल्यात जमा, चारीचा प्रश्न असेल तर चाऱ्याचं नूतनीकरण आपण घेतलेलं आहे, लाईटचा प्रश्न असेल तर लाईट आपण प्रत्येक भागामध्ये पोहोचवतोय, रस्त्याचे प्रश्न असेल तर आता आपण जवळपास सगळे मुख्य रस्ते डांबरीकरण केले, तर 5 राहिले, आता 3 वर्षामध्ये 5 पण डांबरीकरण करतो। महाराष्ट्रामध्ये 5 डांबरीकरण होण्याचं आपलं एकमेव शहर आहे, पण आपलं प्रेम, आपला ऋणानुबंध, या भागातल्या परिसरातल्या मतदारांचा आपल्यावर विश्वास, या विश्वासाचा परिणाम आहे की आपल्याला ही संधी मिळाली आणि या संधीच्या माध्यमातून आपण सगळेजण एक संघ राहून, एकत्रित राहून, अंतर्गत मतभेदाला फाटा देत की कोण काय झालं, कोण कुठं उभं राहिलंय, काय चाललंय, कोणी येऊन तुम्हाला आश्वासन देईल, हे व्यक्तिगत हेवेदावेमध्ये नुकसान हे राहत्याचं होत। या व्यक्तिगत हेवेदावेमध्ये नुकसान हे गायकवाड वस्तीचं होणार। मागच्या पंचवार्षिकमध्ये लोकांनी भूमिका मांडली, आपण ती स्वीकार केली, कोणीतरी निवडून येणारे, कोणीतरी पडणार, पण आज मागच्या पंचवार्षिकमध्ये झालेल्या घटनेनंतर आपल्याला काय मिळालं, या विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे। राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं
एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू. मोजकेच प्लॉट शिल्लक. तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 9623 89 91 91, 9623 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.